Hello everyone, my name is Satyajeet. I welcome you all on this platform of Dnyanadeep Academy, where we are discussing previous year's questions. And now today we are going to discuss few questions from the current affairs, not of course PYQ, but the questions important for this year's prelims of 2023. Without further delays, let's start with our question. The events those are happening in last year. First question is regarding one of the important dance form a performance from the art and culture. Let's talk about that first. I will read the options. Consider the following statement with respect to Shumang Leela. Shumang Leela, right? So the first option is that it is a traditional theater. Theater form म्हणजे drama, right? A drama, त्यामध्ये dance, music, singing, and etc. It is a traditional theater form of Assam where the roles are played only by the men. Secondly, it began as a mythological genre presented to the kings and the nobles, which evolved into the present form of the courtyard drama. तर बेसिकली हा जो क्वेश्चन आहे तो शुमांग लीला नावाच्या एका ड्रामा फॉर्मवर आहे, राईट. सो शुमांग लीला हा काय प्रकार आहे आणि हा कुठल्या स्टेटमध्ये एटसेट्रा एटसेट्रा ह्यावर हा क्वेश्चन आहे. जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर ऑब्जेक्टिव्हिटी अशी आहे की हा आसामचा नाहीये, फर्स्ट ऑफ ऑल हा मणिपूरचा, राईट. अँड द रोल्स आर ओनली प्लेड बाय द मेन. हा पण एक ट्रिकी पॉइंट होता. बेसिकली the roles are not only played by men but women also accompany them. Basically these roles are played by both men and women. Okay, तो ह्यातला पहिला पॉइंट घेईल मी की मेन अँड वुमेन हा सिम्बॉलिक फॉर्म. मेन अँड वुमेन हे दोघंही तो रोल्स प्ले करतात ह्या ड्रामामध्ये, फक्त हा मेनचा पार्ट नाहीये. इंटरेस्टिंगली ह्या ड्रामाच्या फॉर्म मध्ये मेनचे रोल्स वुमेन प्ले करतात आणि वुमेनचे रोल्स मेन प्ले करतात. सो इजंट इट इंटरेस्टिंग? सो शुभांग लीला, राईट. So second option, it began as a mythological genre presented to the kings and nobles, which evolved into the present form of courtyard drama. Basically yes, तो हा स्टार्ट होताना एक जॉनर जो होता तो कॉमिक ड्रामाच्या फॉर्म मध्ये होता आणि तो आता किंग्स आणि तिथल्या लँडलॉर्ड्सला वगैरे प्रेझेंट करण्यासाठी ड्रामाच्या फॉर्म मध्ये वापरला गेला. सो हा टेक्निकली ऑब्जेक्टिव्हली हा स्टेटमेंट हा करेक्ट आहे, हा कोर्टयार्ड ड्रामा. त्याबद्दल थोडी आणखी इन्फॉर्मेशन द्यायची म्हणजे तर शुमांग जो वर्ड आहे हा शुमांगचा वर्ड आहे की ओपन कोर्टयार्ड. ओके, सो बेसिकली व्हॉट इज शुमांग? इट इज नथिंग बट ओपन कोर्टयार्ड. व्हॉट इज कोर्टयार्ड? दरबार ज्याला म्हणतो आपण, दरबार. तर ओपन कोर्टयार्ड मधला लीला म्हणजे ड्रामा किंवा डान्स फॉर्म किंवा आर्ट फॅक्ट, राईट. सो आर्ट की ओपन कोर्टयार्ड मध्ये आपण परफॉर्म करतो, तर शुमांग लीला हा तो डान्स फॉर्म आहे. तर अशा प्रकारे आय होप की यू गॉट दी आन्सर. तर पहिला स्टेटमेंट हा ऑब्जेक्टिव्हली कम्प्लिटली रॉंग आहे. सेकंड हे बरोबर आहे, त्यामुळे जो करेक्ट स्टेटमेंट आहे तो 2 ओनली. ओके. Second, Soliga, a tribe recently seen in the news, are the natives of 4 ऑप्शन्स दिलेत: आंध्र प्रदेश, कर्नाटका, केरला, अंदमान अँड निकोबार आयलँड्स. काय वाटतं? बेसिकली हा न्यूज मध्ये काय होता आधी आपण बघू. ही न्यूज काय होती? न्यूज होती की एक नवीन काइंडचे वास्प. वास्प म्हणजे वास्प इज द स्पेलिंग लाईक, ज्याला आपण सिंपल वर्ड मध्ये मराठीमध्ये नाकतोडा असा शब्द वापरतो, है ना. ह्याची एक नवीन एक एक जी सापडली होती, एक नवीन प्रकारची एक प्रजाती तिथे सापडली होती कर्नाटकामध्ये. आणि ही जी प्रजाती ज्या एरियात सापडली त्या एरियाच्या आसपास ही ट्राईब राहते, सोलिगा. तर ह्या वास्पला किंवा ह्या नाकतोड्यांना, त्या नवीन जातीच्या नाकतोड्यांना ह्या ट्राईबचं नाव दिलं गेलं. का? हे ट्राईबची लाईफस्टाईल जी आहे ती लाईफस्टाईल एक इको फ्रेंडली आहे, राईट. सस्टेनेबल फॉर्मची लाईफस्टाईल आहे अँड दे कन्झर्व नेचर अ लॉट. So to give the tribute to their conservation efforts, their let's say feelings towards nature, त्या नवीन वापसा स्पेसिसला सायंटिस्टनं सोलिगा नाव दिलं होतं, म्हणून ही ट्राईब पुन्हा एकदा न्यूज मध्ये होती. तो बेसिकली ही कर्नाटक ह्या स्टेट मधून बिलॉंग करते. न्यूज होती वास्पमुळे आणि त्यांना नाव दिलं गेलं होतं. दिस वास्प वेअर नेम्ड आफ्टर सोलिगा. ओके. थर्ड
Consider the following statements with respect to All India Survey on Higher Education. Very, very important survey, not only for prelims, but also for mains. You can quote data, the facts and the findings from these reports in your mains examination, but its objectivity is important for us for the prelims examination. Who submits it, what is the period of it, what parameters are used in this report, etc. So the question has been designed accordingly, right? The first option, the Minister of Education conducts All India Survey on Higher Education AISH, so AISHE, covering all the higher educational institutions located in the Indian territory. Basically, this statement is objectively, factually correct. So, all higher education institutions are ranked or let's say reported under this report. Okay. Second, the survey collects detailed information on the different parameters such as students' enrollment, teachers' data, infrastructural information, at the same time financial information. So basically there are the four parameters on basis of which the AISHE report ranks the different higher educational institutions in Indian territory. Actually, these two correct statements are important and correct, and that's how the both the correct statement. There are simple idea. So Minister of Education he publish करते हायर एज्युकेशनसाठी ऑल राईट हायर एज्युकेशनसाठी आणि ह्या 4 पॅरामीटर्सवर ती रँक करते एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सला कुठल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स लाईक 12+. ओके नाव फोर्थ with reference to the grievance appellate committee, consider the following statement. The first option is that it was established under the IT rules of 2021, and you know that recently the IT rules has been amended in 2021, and it has brought very important and significant amendments to the previous IT rules in this 2021. And according to this amendment, one important institution has been established. That त्याबद्दलचा हा question. Second option is that GSE will be a committee which will operate with both online and offline or seamless grievance redressal mechanism, right? So basically, concept अशी की the world is moving online, and we use various platforms on daily basis, on hourly basis. Let's say, for example, platforms like Meta, Facebook, so Instagram, and many other social media platforms, many other websites, etc. and etc. This is open data, and this might cause harm to the individual's privacy, trust, or anything, or it might cause enmity between these two communities. Let's say, for example, that happened in Muzaffarnagar in 2013 जेव्हा दंगल झाली होती rumors मुळे. सो जे इंटरनेट आहे किंवा इंटरनेटवरचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते प्लॅटफॉर्म्स ट्रस्टेड पाहिजेत, ट्रान्सपरंट पाहिजेत, सेक्युअर पाहिजेत, राईट? आणि ती जबाबदारी गव्हर्नमेंटची असते. तर गव्हर्नमेंट बेसिकली टू मेक दिस प्लॅटफॉर्म्स ट्रस्टवर्दी, ट्रान्सपरंट, फेअर अशा प्रकारचे रूल्स ते इम्प्लिमेंट करते, राईट? सो बेसिकली आपले IT रूल्स जे ते IT रूल्स ह्या IT प्लॅटफॉर्म्सला रेग्युलेट करते, आणि आय मीन रेग्युलेटचा अर्थ की त्याला वॉच करते, ओव्हरलुक करते. आणि ह्यावर जर काही ऑब्जेक्शन असेल, ग्रीव्हान्स रिड्रेसलसाठी ती कमिटी बनवली गेलेली आहे. त्या कमिटीचं नाव आहे द ग्रीव्हान्स ॲपिलेट कमिटी, GSE. तर त्यातला ऑप्शन 1 इज करेक्ट बिकॉज इट हॅज बीन एस्टॅब्लिश अंडर द न्यू अमेंडमेंट ऑफ 2021, and the GSE will be the committee which will operate both online and offline for seamless grievance redressal. So factually wrong. It is going to be operated completely online and in digital format, not offline, right? So the option here ki both online, I mean both chukla. Online is correct, offline is wrong. So this committee is not going to operate offline, it is going to operate digitally, online. Okay, so completely digitally. So basically his statement is wrong and this is right. So the option A is correct. Now question number 5. Consider the following statements with respect to the OPCW, the Organization for Prohibition of Chemical Weapons, OPCW. Okay, तुम्हाला माहिती आहे की जगभरात जेव्हा काही कॉन्फ्लिक्ट्स, डिस्टर्बन्सेस, वॉर वगैरे होतात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे वेपन्स वापरले जातात, आणि दिस इव्होल्युशन ऑफ द वेपनरी ही एक डेंजर आहे सध्याच्या वर्ल्डला, राईट? आधी आपण जे वेपन्स वापरायचो ते कन्व्हेन्शनल किंवा ट्रॅडिशनल फॉर्मचे वेपन्स पासून आता आपण बायोलॉजिकल आणि केमिकल वेपन्सकडे मूव्ह होतात. व्हॉट डू मीन बाय बायोलॉजिकल वेपन्स? की ज्यातनं काही व्हायरस सोडून देणं दुसऱ्या कंट्रीमध्ये, ज्यांना तिथे रोगराई पसरेल त्याला आपण बायोलॉजिकल
वेपन म्हणू. केमिकल म्हणजे की एखादी केमिकल जे की स्प्रेड करून देणं त्या नदीतून एनिमी कंट्रीच्या किंवा हवेमध्ये पसरवणं, त्याला आपण केमिकल वेपन म्हणतो, राईट. तर अशा प्रकारचे जे वेपन्स आहेत, दीज आर थ्रेट टू नॉट ओनली अ पर्टिक्युलर कंट्री बट कम्प्लीट ह्युमॅनिटी, अँड the world community is trying a lot to curb the menace of these biological and chemical weapons. And that's how United Nations in 1997, if I'm not wrong, एक कन्व्हेन्शन त्यांनी पास केलं होतं. त्या कन्व्हेन्शनला नाव होतं द केमिकल वेपन्स कन्व्हेन्शन. ओके, सो युनायटेड नेशननं पास केलेलं कन्व्हेन्शन इज केमिकल, CWC आपण त्याला म्हणतो. ह्या कन्व्हेन्शनच्या अंडर की ज्या ज्या कंट्रीकडे पास्टमध्ये केमिकल वेपन्स होते त्यांना ते अबॅन्डन करायचे आणि इथून पुढं केमिकल वेपन्स बाळगायचे नाहीत, पजेस नाही करायचे. सो ह्या कन्व्हेन्शन्सला ज्या कंट्री साईन करतील त्या कन्व्हेन्शनच्या अंडर बाइंडिंग असतील. सो त्यावर तो क्वेश्चन. इट इज अ इंटरगव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन अँड अन इम्प्लिमेंटिंग बॉडी फॉर दी CWC. सो येस, बेसिकली ह्या ऑथॉरिटीचा तो क्वेश्चन पडलेला आहे, प्रोहिबिशन. सो इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे आणि CWC ला ती इम्प्लिमेंट करते. सो 1997ला ती स्टॅब्लिश झाली होती, फॅक्च्युअली करेक्ट. सेकंडली, द प्रिन्सिपल बॉडी इज एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, in which all the 41 participate, I mean all the countries है ना participate in the equal voting, right? So basically the 41 हवं होतं, not the all. So इथला ट्विस्ट असा आहे की जरी 100 कंट्री किंवा 120 कंट्री असतील त्यातल्या फक्त 41 कंट्रीज तिथे 41 है ना कंट्रीज तिथे पार्टिसिपेट करतील विथ इक्वल वोटिंग, राईट. दॅट्स वाय दिस इज रॉंग. OPCW is not a specialized agency of the UN, but it cooperates both on policy and practical issues as a related organization. So this is also right. So ही एक एजन्सी नाही आहे, स्पेशल एजन्सी, जसं की WHO. Sorry for the technical glitch. Let's continue with the option. The option 3 we were discussing first of all. It is about OPCW, that is the organization for the prohibition of the chemical weapons. This is organization which actually implements the convention for the chemical weapons. So it implements CWC. Option 3, OPCW is not a specialized agency of UN, but it cooperates with, cooperates on both policy and practical issues as a related organization. This statement is correct. This was wrong because here we want 41 organizations, countries, and this was correct. The OPCW reports on its inspections. It inspects various countries की त्यांच्याकडे केमिकल वेपन आहेत का नाहीत का, है ना, की त्याचं इन्स्पेक्शन करते ही ऑर्गनायझेशन. OPCW reports on its inspections and other activities to the UN through the Office of Security Council. इथे सेक्रेटरी जनरल हवं होतं, द ऑफिस ऑफ सेक्रेटरी जनरल. ओके, सेक्रेटरी जनरलच्या ऑफिसला ते रिपोर्ट करते. सो ह्यामुळे हे ऑप्शन रॉंग होत आहे. त्याच्यामुळे 1 and 3 आर करेक्ट. सी ऑप्शन इज राईट. विथ रेफरन्स टू द एशियन गोल्डन कॅट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ऑप्शन्स बघू एकदा कसे. इट इज अ वाइल्ड कॅट व्हेन इट इज अ वाइल्ड कॅट which occurs in the Southeast Asia and is listed as vulnerable on IUCN Red List. तुम्ही त्याबद्दल ऐकलेलंच आहे ऑफकोर्स की IUCN ची एक रेड लिस्ट असते आणि इट ऍक्च्युअली रँक्स किंवा कॅटेगराइजेस व्हेरियस अॅनिमल अँड प्लांट स्पेसिस अकॉर्डिंग टू देअर दी परसिव्ड थ्रेट, थ्रेट, राईट, देअर दी स्टेटस ऑफ द थ्रेट दे आर पर्सिव्हिंग. दुसरा ऑप्शन असा आहे की दी स्पेसिस इज असोसिएटेड विथ दी वेटलँड्स और द स्वॅम्प्स और द मार्शी एरियाज. तर बेसिकली ह्यात काय काय चुकतंय पहिल्या ऑप्शन मध्ये, तर जो IUCNचा स्टेटस आहे की रेड लिस्ट नुसार तिला व्हलनरेबल म्हणलंय ह्या एशियन गोल्डन कॅटला. तर एशियन गोल्डन कॅट ही त्या कॅटच्या स्पेसिस मधली एक स्पेसी आहे जी थोडीशी नॉर्मल कॅट्स पेक्षा मोठी असते आणि टायगर्स पेक्षा कमी असते. तर ही व्हलनरेबल नाहीये, हिचा स्टेटस आहे नॉट थ्रेटन्ड. इट इज नॉट थ्रेटन्ड as category under the IUCN red list. It is actually found in Southeast Asia. फक्त Southeast Asiaच नाही तर ही Southeast Asia plus North Eastern region of India. Additionally, China. तर हे 3 रिजन्स आहेत, त्या 3 रिजन मध्ये आपल्याला ती मिळते. तर नॉर्थ ईस्ट रिजन ऑफ इंडिया,
China and Southeast Asia. It is not vulnerable, it is not threatened. The species associated with the wetlands, swamps or marshy areas. तर हे स्टेटमेंट रॉंग आहे, कारण ती वेटलँड मध्ये नाही तर एक ग्रास लँड मध्ये सापडू शकते हे ना, किंवा ड्राय लँड मध्ये सापडू शकते, किंवा एक सेमी फॉरेस्ट, त्याला सेमी डेसर्ट असं समथिंग. तर ही स्वॅमच्या बाबतीत नाहीये, ती गाळात किंवा पाण्यात नाही राहत, ती जमिनीवर एक कॅट एक जंगलात राहते. ओके, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे आणि स्टेटमेंट ए हे करेक्ट आहे. ओके, सो ओनली वन इज करेक्ट, ए स्टेटमेंट. Now, what about the Aditya L1 mission? Very, very important mission, by the way, in the near future, and a proud moment for India to become in future, which is being conducted by the ISRO organization. तुम्हाला नावावरूनच कळलं असेल की द आदित्य विच रिप्रेझेंट सन, आणि सनचा जो आउटर लेअर आहे, आय मीन जो आउटर सरफेस आहे, जो सरफेस जो की तिथनं सगळे रेडिएशन्स आणि बाहेर पडतात, त्या सरफेसची स्टडी करण्यासाठी इंडियानं आदित्य L1 नावाची एक मिशन लॉन्च केलेली आहे. त्याला आपण त्या सरफेसला, सनच्या सरफेसला, आउटर सरफेसला कोरोना असं म्हणतो, सन्स कोरोना म्हणतो. त्या कोरोनाची स्टडी करण्यासाठी आपण आदित्य L1 मिशन लॉन्च केलेली आहे. आदित्य L1 हे सॅटेलाइट फॉर्म मध्ये असणार आहे आणि ते सूर्याचं ऑब्झर्वेशन करणार आहे, सनचं ऑब्झर्वेशन करणार आहे, कोरोनाचं ऑब्झर्वेशन करणार आहे. पण अशा पर्टिक्युलर पॉइंट्सवर ना की तिथून तो सेफ असेल, म्हणजे अर्थ आणि सनचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर इम्पॅक्ट नाही करणार, ते बॅलन्स करेल, असे ते पॉइंट्स आपण चॉईस केले. तो पॉइंट आहे L1. ओके, त्याला आपण लॅग्रांजेस पॉइंट असं म्हणतो. लॅग्रांजेस पॉइंटचा अर्थ असतो की जिथे अर्थ आणि सनची ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस बॅलन्स होतील आणि त्यानं तो जो सॅटेलाइट आहे तो अर्थ किंवा सनकडे ओढला नाही जाणार. ते कॅल्क्युलेट, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करून ते फाइंड आउट करतात की ते लोकेशन कुठे आहे. सो असे काही 5 पॉइंट्स आहेत, L1, L2, L3, L5, की त्या 5 पॉइंट्सवर दोन्हीचा ग्रॅव्हिटेशनल इम्पॅक्ट सन आणि अर्थचा न्यूट्रलाइज होतो आणि त्याचा परिणाम सॅटेलाइटवर होत नाही. ओके, त्यातल्या L5 म्हणजे L1 to L5 मधल्या L1 ह्या लोकेशनवर हा आदित्य ही जी मिशन ऑपरेट होणार आहे त्याच्यावर हा क्वेश्चन आहे. इट इज द फर्स्ट इंडियन स्पेस मिशन टू ऑब्झर्व द सन अँड स्टडी द सोलार कोरोना, ॲज वी टॉक्ड अबाउट. दिस इज करेक्ट स्टेटमेंट. And secondly, the mission will be placed in the first Lagrange's point, that is L1, which is around 5 million kilometers from the Earth toward the Sun. It is wrong, by the way. It is 1.5 million kilometers. Visible emission line coronagraph, त्यातला जो डिव्हाइस आहे तो व्हिजिबल एमिशन लाईन कोरोनाग्राफ, जो की ऑब्झर्व करणाऱ्या सनच्या कोरोनाला, पेलोड म्हणजे आपण त्यातलं इन्स्ट्रुमेंट म्हणतो. ऑन द मिशन विल बी कॅपेबल ऑफ सायमल्टेनियस इमेजिंग, स्पेक्ट्रोग्राफी, स्पेक्ट्रोपॉलिमेट्री क्लोज टू दी सोलार लिंक. सो बेसिकली हा जो स्टेटमेंट आहे हा करेक्ट आहे, कारण ह्यामध्ये आपण हाच इन्स्ट्रुमेंट वापरतोय आदित्य L1 मध्ये. हे स्टेटमेंट बरोबर आहे. दिस इज रॉंग अँड दिस इज फर्स्ट. Yes, so correct. So which statements are correct here? We have 1 and 3. B option is right. 8. With reference to Green India Mission, consider the following statements. I would like to read the options first. It is a central sector scheme and is one of the main missions under the National Action Plan for Climate Change. Secondly, the mission aims to increase the forest tree cover both on the forest as well as the non-forest areas. Thirdly, the activities under the Green India Mission will be implemented under मनरेगा. ओके, तुम्हाला काय वाटतं, काय स्टेटमेंट्स रॉंग और राईट आहे, त्याच्यामध्ये काय ऑब्जेक्टिव्हिटी आहे? तर बेसिकली तुम्हाला माहिती आहे की इंडियन गव्हर्नमेंटनं, मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टनं एक इम्पॉर्टंट प्लॅन किंवा एक स्कीम लॉन्च केलेली आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्याकडे, टुवर्ड्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट. त्याला आपण म्हणतो नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. It represents actually India's responsibility towards cleaner and greener environment. Okay, ह्या नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज मध्ये 8 सब मिशन्स आहेत, ऍक्च्युअली मिशन्स आहेत, 8 मिशन्स आहेत. त्या 8 मिशन पैकी एक मिशन आहे दिस ग्रीन इंडिया मिशन. इथपर्यंत ठीक होतं, पण ऑप्शन हा जो वर्ड आहे सेंट्रल सेक्टर स्कीम, तर ह्या स्कीम बद्दल तुम्हाला मी आधी रिप्रेझेंट की ह्या स्कीम आहे काय ह्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतो की व्हॉट दिस स्कीम इज. द सेंट्रल सेक्टर स्कीम आणि ह्या स्कीमचा अर्थ काय होतो, राईट? स्कीम ह्या 2 प्रकारच्या असतात. एक असतात सेंट्रल सेक्टर स्कीम आणि दुसरा सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम, राईट? सेंट्रल सेक्टर, सेंट्रली स्पॉन्सर्ड.
सेंट्रल सेक्टर म्हणजे अशा स्कीम जिथे 100% फंडिंग असते सेंट्रल गव्हर्नमेंटची, अँड सेंट्रली स्पॉन्सर्ड म्हणजे की द स्टेट गव्हर्नमेंट अँड द सेंट्रल गव्हर्नमेंट दे शेअर दी एक्सपेंडिचर ऑर दी रेव्हेन्यूज ऑफ द स्कीम. म्हणजे 60% सेंट्रल गव्हर्नमेंट खर्च करेल, 40% आय मीन लाईक दॅट, राईट. सो त्यांचा शेअरिंग ठरलेलं 70-30-90-10 लाईक दॅट. तर ही जी स्कीम आहे ज्याबद्दल आपण बोलतोय मिशन ग्रीन इंडिया मिशन, ही सेंट्रल सेक्टर स्कीम नसून ती सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. म्हणजे बोथ सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट दे आर गोइंग टू इन्कर द एक्सपेंडिचर. ओके. द मिशन एम्स टू इन्क्रीज द फॉरेस्ट अँड ट्री कव्हर. हे स्टेटमेंट बरोबर आहे. अँड हे पण फॅक्च्युअली बरोबर आहे की मनरेगाच्या अंडर त्या प्रोजेक्ट्स जे ग्रीन इंडिया मिशनच्या अंडर घेऊ आपण, त्याला मनरेगाच्या अंडर इम्प्लिमेंट केलं जाईल. सो बोथ 2 and 3 आर करेक्ट, not the 1. So C option is right here. Okay. 9th, the Soledar is a place frequently seen is located in. आणि हे ऑप्शन चुकायला नाही पाहिजे हा प्रश्न, कारण मागच्या 1 वर्षापासून आपण ह्या न्यूज फ्रिक्वेंटली बघतोय. तर बेसिकली व्हॉट इज सोलेदार, कॅन यू इमॅजिन बाय द वे. ओके. सो ऑप्शन डी इज राईट हिअर, इट इज युक्रेन. ओके. आणि तुम्हाला माहिती आहे की डोनेस्क नावाचा जो रिजन आहे युक्रेन मधला, जिथे आता रशियानं वॉर केलता, तो कॅप्चर केला होता, तो ह्या रिजन मधलं ही एक सोलेदार नावाची एक ह्युमन सेटलमेंट आहे. सेटलमेंट म्हणजे ती एक वस्ती आहे, एक सिटी आहे, एक गाव आहे. ओके. सो इट इज नथिंग बट अ सेटलमेंट इन डोनेस्क रिजन ऑफ युक्रेन. Okay. 10th, with reference to the mandatory minimum sentencing, consider the following statement. Basically, what is the concept first of all? की कुठलाही एखादा क्राईम जेव्हा एखादा गुन्हेगार तो, तर त्या क्राईमची पनिशमेंट सुनावण्याचा अधिकार हा कोर्ट किंवा ज्युडिशरीला असतो. ज्युडिशरी तिच्या डिस्क्रिशन किंवा मनमर्जीमध्ये न जाऊन, है ना, की एक बेसिक मिनिमम ऍटलिस्ट एवढी तरी शिक्षा सुनवावी अशी ती प्रोव्हिजन आहे. अदरवाईज कोर्ट कधी कधी त्यांना खूप कमी शिक्षा पण सुनवू शकतं किंवा त्यांची शिक्षा झिरोही करू शकतं, एटसेट्रा एटसेट्रा. डिस्क्रिशन म्हणजे काही पण होऊ शकतं, राईट. म्हणून इथे ज्युडिशरीचं डिस्क्रिशन कमी करण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक एका ऑफेन्सला, प्रत्येक एका क्राईमला एक मिनिमम लेवलची आपण शिक्षा सुनावतो. त्या शिक्षेच्या वरच कोर्टाने शिक्षा द्यावी हे एक्सपेक्टेड असतं. ओके. त्याला आपण म्हणतो द मॅन्डेटरी मिनिमम सेंटेन्सिंग. सो आपण त्याचे ऑप्शन्स बघू काय. इट रेफर्स टू द सेंटेन्स विच मस्ट बी इम्पोज्ड विदाउट लिव्हिंग एनी डिस्क्रिशन टू द कोर्ट. ऍक्च्युअली करेक्ट. जसं मी कन्सेप्ट सांगितले की प्रत्येक गुन्ह्याला काहीतरी मिनिमम शिक्षा हवी, त्याच्या खाली देता कामा नये. ओके. आणि मॅन्डेटरी मिनिमम सेंटेन्सेस आर प्रिस्क्राइब्ड फॉर ऑल सेक्शुअल ऑफेन्सेस अंडर द प्रिव्हेन्शन ऑफ द चाइल्ड, आय मीन चिल्ड्रन, है ना, पोस्कोच्या अंडर. तर बेसिकली हा एक्स्ट्रीम वर्ड आहे, इथे ऑल नको हवं होतं. हिनस क्राईम्स अँड समथिंग ह्याला आपण तिथे घेऊ शकतो सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या केसेसला. तर म्हणून इथे ऑल हा एक्स्ट्रीम वर्ड आहे, तर इथे आपण ह्याला रॉंग म्हणू शकतो. अँड द फर्स्ट इज राईट, सो ओनली 1. ओके. 11th, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू पद्म. आणि आपण हे लहानपणापासून ह्याबद्दल ऐकतो, पण थोडी ऑब्जेक्टिव्हिटी आपल्याला माहित नसते. सो लेट्स गेट सम नॉलेज अबाउट इट. The Padma Awards are conferred on the recommendations made by Padma Awards Committee, which is constituted by the President of India every year. First statement. Secondly, the nominations to these awards is open to public and even the self-nomination can be made. म्हणजे काय की पद्मा अवॉर्ड कुणाला मिळावा ही ती कमिटी सजेस्ट, आय मीन ती चॉईस तर करते की ह्या लोकांना पद्मा अवॉर्ड्स मिळाले पाहिजेत. पण कधी कधी लोकांना हे ओपन केलं जातं की तुम्ही पण तुमची नावं सुचवा किंवा तुमच्या माहितीतले कोणी असतील की ज्यांना पद्मा अवॉर्ड मिळायला पाहिजे, त्या लायकीची लोक आहेत ती, तर तुम्ही ते नॉमिनेशन्स तिथे सजेस्ट करू शकता किंवा स्वतःचं नाव पण सुचवू शकता पद्मा अवॉर्डसाठी. ओके. द नॉमिनेशन टू द अवॉर्ड्स. अँड थर्ड, द अवॉर्ड डज नॉट अमाउंट टू द टायटल अँड कॅन बी युज्ड ॲज अ सफिक्स ऑर प्रिफिक्स टू द अवॉर्ड इज नेम. ह्यातली ऑब्जेक्टिव्हिटी अशी आहे की फर्स्ट ऑफ ऑल हा जो पद्मा अवॉर्ड त्याच्यामध्ये 3 अवॉर्ड आहेत, राईट. सो यू नो दॅट पद्मभूषण, पद्मविभूषण, राईट. या 3 अवॉर्ड्सला मिळून आपण पद्मा अवॉर्ड्स म्हणतो. तर पद्मा प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या ऐवजी प्राईम मिनिस्टर ती कमिटी असते की प्राईम मिनिस्टर ती कमिटी ऑर्गनाईज करतात की जी कमिटी त्या इलिजिबल कॅन्डिडेट्सला पद्मा अवॉर्ड्स मिळाले पाहिजेत का नाही हे ठरवतं. सो प्राईम मिनिस्टर बेसिकली. हा स्टेटमेंट बरोबर आहे, कारण हे नॉमिनेशन हे ओपन असतं लोकांसाठी किंवा सेल्फ नॉमिनेशन पण पॉसिबल असतं. द अवॉर्ड डज नॉट अमाउंट टू अ टायटल अँड इट कॅन बी यूज, है ना. सो इट इज नॉट अ टायटल,
बट इट कॅनॉट बी युज्ड ॲज अ सफिक्स ऑर प्रिफिक्स. आणि तुम्हाला माहिती आहे की आर्टिकल 18 जर तुम्ही नीट वाचाल है ना, फ्रॉम फंडामेंटल राईट्स, तुम्हाला कळेल की हे स्टेटमेंट इज रॉंग. So it cannot be used as a suffix or prefix and this is wrong. So only 2 is correct here. त्यांनी विचारलं पण करेक्ट आहे तर only 2. ITWG on animal genetic resources ANGR seen in the news is associated with which of the following institutions? आन्सर तर सोपं आहे पण नाव एकदा नीट बघून घ्या. The Intergovernmental Technical Working Group on Animal Genetic Resources ही जी एक बॉडी आहे, ही जी एक पॅनल आहे, हे जे पॅनल आहे किंवा ग्रुप आहे हा FAO नावाच्या इन्स्टिट्यूटच्या अंडर येतो. ॲनिमल हजबंड्री किंवा ॲग्रिकल्चर या सेक्टरमध्ये ती इन्स्टिट्यूट काम करते आणि ॲग्रो बायोडायव्हर्सिटी हा त्याचा स्पेशलाइज्ड सब्जेक्ट आहे. सो इट वर्क्स फॉर द टॉपिक ऑफ ॲग्रो बायोडायव्हर्सिटी. ॲग्रो बायोडायव्हर्सिटी. ओके, तर ह्या टॉपिक वरती काम करते ॲग्रो बायोडायव्हर्सिटीच्या आणि ही FAO च्या अंडर येते, फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन, जी एक युनायटेड नेशन्सची स्पेशलाइज्ड बॉडी आहे जी ॲग्रिकल्चर सेक्टर बद्दल काम करते. 13. Consider the following statements with respect to the special assistance to the states for the capital investment scheme. आपण ह्याबद्दल आधी वाचू की ही टॉपिक काय. The first option is that the financial assistance is provided to the state governments in the form of 50-year interest-free loans for the capital investment projects under the scheme. हे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट आहे. सेकंड ऑप्शन आहे की ओव्हर अँड अबाव द नॉर्मल बॉरोविंग सेलिंग ऑफ द स्टेट ही असिस्टन्स मिळतं. तर आधी आपण एक कन्सेप्ट क्लिअर करू की ही स्कीम आहे का. तुम्हाला जेव्हा इकॉनॉमी थोडी वाचण्यात येईल तेव्हा कळेल की कॅपिटल इन्व्हेस्टमेंट काय असतं, की अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरल इन्व्हेस्टमेंट्स की ज्या पुढे ॲसेट्सच्या फॉर्ममध्ये तयार होतील, जसं की हायवेज, रोड्स, इंडस्ट्रीज, इन्फ्रा है ना, रेल्वे लाईन्स अँड एटसेट्रा एटसेट्रा, की ज्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंट्स आहेत, ज्या बल्क इन्व्हेस्टमेंट्स आहेत है ना, की मोठ्या अमाऊंट त्या इन्व्हेस्टमेंटला लागते आणि ते एक ॲसेट तयार करते, ॲसेट नॉट की खर्च. पण स्टेट गव्हर्नमेंट्सकडे कधी कधी रेव्हेन्यूची कमतरता असते. अशा वेळी त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असिस्टन्सची गरज असते आणि सेंट्रल गव्हर्नमेंट फायनान्स कमिशनच्या रिकमेंडेशन्सवर स्टेट गव्हर्नमेंटला फायनान्शियल असिस्टन्स देतं. पण त्याच्या पलीकडे जर एखाद्या पर्टिक्युलर स्टेटला आणखी इन्व्हेस्टमेंटची गरज आहे, आणखी फंडिंगची गरज आहे, तर मग काय करायचं. अशा रिक्वायरमेंट्स पूर्ण करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटनं एक स्कीम लॉन्च केली आहे. त्या स्कीमचं नाव हे की जर एखाद्या पर्टिक्युलर स्टेटला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करायची रिक्वायरमेंट असेल, इच्छा असेल, तर ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं लोन घेऊ शकतात. ते लोन इंटरेस्ट फ्री प्रकारचं असेल, 50 वर्ष त्याच्यावर लोन वरती इंटरेस्ट लागणार नाही आणि स्टेट गव्हर्नमेंटची कॅपिटल इन्व्हेस्टमेंटची रिक्वायरमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट लोनच्या फॉर्ममध्ये पूर्ण करेल, ज्याला रिपे करावं लागेल. ओके, तर अशा प्रकारची स्कीम आहे. पण काही ऑप्शन्समध्ये ट्विस्ट आहेत. सो लेट्स टॉक अबाउट दॅट. The financial assistance is provided to the state government in the form of 50-year interest-free loan for capital investment projects under this scheme. अशा प्रकारचे प्रोजेक्ट जसं की कॅपिटल इन्व्हेस्टमेंट वाले, की वेअर हाऊस टाकायचं आहे ना, मोठे मोठे इन्व्हेस्टमेंट वाले, तर यांना अशा इथे स्कीमवर तुम्हाला लोन मिळणार. ऑप्शन 1 इज राईट. सेकंडली, द लोन प्रोव्हाइडेड अंडर द स्कीम विल बी ओव्हर अँड अबाव द नॉर्मल बॉरोविंग सेलिंग. प्रत्येक स्टेटला एक लिमिट दिलेली असते की तुम्ही ह्याच्या पलीकडे लोन नाही घेऊ शकत. ओके, पण हे जे लोन आहे त्या लिमिटच्या थोडं पलीकडे जाऊन त्यांना अलाउ करतं की स्टेट गव्हर्नमेंट कॅन बॉरो बियॉन्ड दिस लिमिट. म्हणून हे स्टेटमेंट पण बरोबर आहे की द लोन प्रोव्हाइडेड अंडर दिस स्कीम हे आपल्या कॉन्स्टिट्युशनल लिमिटच्या पलीकडे जाऊन पण लोन स्टेट गव्हर्नमेंटला पण अवेलेबल करतो. द प्रोजेक्ट्स विथ द कॅपिटल आउटले ऑफ लेस दॅन 5 crore, 2 crore फॉर नॉर्थ ईस्ट वुड बी गिवन ॲज ग्रांट्स इमिजिएटली रिस्पेक्ट ऑफ द सेक्टर. ऍक्च्युली हे एक्सक्लुजन, दिस इज रॉंग स्टेटमेंट की हे जे प्रोजेक्ट्स आहेत की जे लेस दॅन 5 crore ह्याच्यामध्ये घेतच नाही आपण. ओके, ह्याच्यामध्ये नाही घेत, छोटे छोटे प्रोजेक्ट्स आपण नाही घेत, एक्सक्लुडेड. सो बेसिकली द थर्ड ऑप्शन इज रॉंग. हे नाही घेत आपण. ओके, इट इज एक्सक्लुडेड. फोर्थ, द स्कीम इज एलिजिबल ओनली फॉर न्यू प्रोजेक्ट्स अँड कॅनॉट बी युज्ड फॉर ऑनगोईंग प्रोजेक्ट्स. तर असं काहीही नाहीये. अशा काही मोठ्या मोठ्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंट्स असतील की ज्या ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत आणि ज्याला लोनची गरज आहे, अशा जुन्या स्कीम्स प्लस काही नवीन स्कीम्स, ह्या दोघांनाही ह्या स्कीमच्या अंडर कॅपिटल इन्व्हेस्टमेंटचं असिस्टन्स मिळू शकतं. ओके,
So the last two options are wrong. This is excluded and this is wrong because both will get assistance. आणि हे दोन स्टेटमेंट बरोबर आहेत. सो इन सिम्पल वर्ड्स the correct statements are 1 and 2. 3 and 4 are wrong. 1 and 2 म्हणल्यावर ऑप्शन येईल ए. ओके. 14th the lymphatic filariasis. तुम्हाला माहिती आहे की ह्याला आपण मराठीमध्ये हत्ती रोग म्हणतो. आय मीन जसं पायाची जी साईज वाढते ते हत्ती पायासारखी होते, हत्तीच्या पायासारखे. तर तो जो डिसीज आहे त्याबद्दल आपण वाचू. फर्स्टली की इट इज निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज. ओके. विच ऑकर्स विथ द फिलारियल पॅरासाइट्स. तो एक पॅरासाइटिक डिसीज आहे. फिलारियासिस हा जो रोग आहे हा फिलारियल पॅरासाइट्समुळे होतो अँड ट्रान्समिटेड टू द ह्युमन थ्रू मॉस्किटोज. व्हेरी सिम्पल. तो हा मॉस्किटोमुळे ट्रान्सफर होतो, तो ट्रान्समिट होतो आणि तो फिलारियल पॅरासाइट पासून होऊ शकतो. हे स्टेटमेंट बरोबर. WHO has established the global program to eliminate lymphatic filariasis to stop the transmission of infection by preventive chemotherapy to treat the entire at-risk population. हे स्टेटमेंट पण बरोबर आहे, कारण WHO हा रिसेंटली म्हणजे हा लॉन्च केलेला प्रोग्राम आहे दॅट इज वर्किंग गुड बाय द वे, की ह्या दोन्ही स्टेटमेंटमुळे करेक्ट फॅक्च्युअली करेक्ट आहेत. ह्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे की हा एक यू कॅन से वेक्टर बॉर्न डिसीज आहे जो मॉस्किटोजमुळे होतो अँड सेकंडली तो पॅरासाइट्समुळे होतो, फिलारियल पॅरासाइट्समुळे होतो. तिसरा इम्पॉर्टंट फॅक्ट असं आहे की हा ट्रॉपिकल डिसीज आहे, निग्लेक्टेड, कारण त्याच्यावर आतापर्यंत वॅक्सिनेशन प्रॉपरली आपण शोधू शकलेलो नाहीयेत. आणि रिसेंटली WHO हा एक प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. तर बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट हिअर, 1 and 2. 15. Consider the following statements and their respective status. So 15 मधल्या फर्स्ट ब्लॉक मध्ये काही 4 स्पेसिसचे नाव दिलेत आणि रिस्पेक्टिव्हली सेकंड कॉलम मध्ये त्याचे आयुसीन और कन्झर्वेटिव्ह स्टेटस दिलेले आहेत. तर पहिला जो ऑप्शन आहे तो आहे स्पॉट बिल्ड पेलिकन. हा एक बर्ड आहे बाय द वे, स्पॉट बिल्ड पेलिकन. त्याचं स्टेटस दिलेलं आहे नियर थ्रेटन. ओरिएंटल डार्टर ह्याचं वल्नरेबल दिलंय. निकोबार लॉंग टेल्ड मकॅक, मकॅक म्हणजे एक माकडाचा प्रकार असतो, सो त्याचं स्टेटस दिलंय एंडेंजर्ड. आणि इंडियन स्कीमर्सचा एक स्टेटस दिलाय लिस्ट कन्सर्न. सो ह्यापैकी किती पेअर्स करेक्टली मॅच्ड आहेत हे तुम्हाला ओळखायचं. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हली माहीत हवं की ह्याचे स्टेटस काय काय. बेसिकली जो स्पॉट बिल्ड पेलिकन आहे हा नियर थ्रेटन्ड आहे म्हणून ह्याचं ऑप्शन किंवा ही जी पेअर आहे ते बरोबर. ओरिएंटल डार्टर जो आहे तो ऍक्च्युली तो नियर थ्रेटन्ड है ना, सो हा पण नियर थ्रेटन्ड आहे म्हणून ह्याची जी पेअर आहे ही चुकीची आहे. व्हल्नरेबलची जी पेअर दिलेली आहे, सो इथे चुकलं ते. व्हल्नरेबलच्या ऐवजी इथे नियर थ्रेटन्ड हवं होतं. राईट. निकोबार लॉंग टेल्ड मकाक हा एंडेंजर्ड नाहीये तर तो व्हल्नरेबल आहे. व्हल्नरेबल नावाचा त्याला स्टेटस दिलेला आहे, व्हल्नरेबल. अँड इंडियन स्कीमर्स इन आय गेस की हा एंडेंजर्ड. येस करेक्ट. सो लिस्ट कन्सर्नच्या ऐवजी इथे एंडेंजर्ड हवं होतं. एंडेंजर्ड, व्हल्नरेबल, नियर थ्रेटन्ड अँड स्पॉट बिल्ड पेलिकन हा पण नियर थ्रेटन्ड आहे. हा ऑप्शन बरोबर आहे आणि त्याच्यामुळे करेक्टली मॅच पेअर्स इज ओनली 1. 16. एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, त्याला आपण EPFO म्हणतो. EPFO ही त्याबद्दल विचारलंय. ऑप्शन्स 3. फर्स्ट ऑफ ऑल EPFO इज स्टॅच्युटरी बॉडी, आय मीन दॅट इज एस्टॅब्लिश अंडर अ लॉ like Employees Compensation Act. Secondly, EPFO, the scheme offered by EPFO Indian workers and international workers both, okay, and it is responsible for the regulation and management of the provident fund in India. नावातच दिलेलं आहे की ही इन्स्टिट्यूट जी आहे किंवा जी ऑर्गनायझेशन आहे ही प्रोव्हिडंट फंड्स मॅनेज करते, त्याच्यामुळे हा थर्ड ऑप्शन तर स्ट्रेट फॉरवर्ड करेक्ट. ओके. दुसरा की ही एक स्टॅच्युटरी बॉडी तर आहे पण जो ऍक्ट त्या अंडर ती इस्टॅब्लिश झाली आहे त्या ऍक्टचे नाव आहे EPFO ऍक्ट. सिम्पल. हे एम्प्लॉईज कम्पेन्सेशन वगैरे नाहीये तर हे वर्ड रॉंग आहे. इट शुड बी EPFO ऍक्ट. सिम्पल. म्हणून फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग अँड द स्कीम ऑफर्ड बाय EPFO हे इंडियन अँड इंटरनॅशनल वर्कर्स दोघांनाही कव्हर करते, त्यांच्या प्रोव्हिडंट फंडला मॅनेज करते. त्याच्यामुळे हे दोन स्टेटमेंट आर करेक्ट. 2 and 3 इज द राईट आन्सर. 16. Consider the following pairs and their respective locations. I mean, they have given in one column the hills and the respectively their locations. So, आपण ते 4 नावं वाचू. तर दी परसनाथ नावाची हिल, देन चामुंडी, देन कालीबारा अँड देन मिश्मी. तर बेसिकली जी परसनाथ हिल आहे ती गुजरातमध्ये नाही आहे तर ती त्याच्या ऐवजी इट शुड बी झारखंड.
The Chamundi Hills, they are located in Karnataka. Okay. The Kalipada Hills are located in Kerala. And Mishmi, Arunachal Pradesh, हे correct है. Okay. So basically, how many pairs are correctly matched here? Only one pair. Okay. Now, the windfall tax sometimes seen in the news. कधी कधी काही कंपनीजला किंवा कॉर्पोरेशन्सला अचानक काही जागतिक कारणामुळे और इकॉनॉमिक रिझन्समुळे किंवा जे काही प्लॅन नव्हतं अशा काही रिझन्समुळे अचानक खूप प्रॉफिट होतो, खूप फायदा होतो, भयंकर फायदा होतो की इन 10 टाइम्स 100 टाइम्स, की ज्याची आयडिया पण नसते आपल्याला. जसं की फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा की डिमॉनिटायझेशनच्या आधी पेटीएम नावाची कंपनी उघडली होती. त्यांना माहित नव्हतं की डिमॉनिटायझेशन होणार आहे आणि आपण कॅशलेसकडे लवकरच मूव्ह होणार आहेत. पण पेटीएम ऑलरेडी इस्टॅब्लिश झाली होती. तर पेटीएम इस्टॅब्लिश झाल्यानंतर डिमॉनिटाईज झालं आणि डिमॉनिटायझेशनचा फायदा पेटीएमला जास्त झाला, खूप झाला, राईट. तर अशा काही ज्याला आपण विंडफॉल इव्हेंट म्हणतो की अचानक छप्पर फाडके त्याला फायदा होतो, राईट. तर अशा वेळी त्या कंपनीच्या प्रॉफिट्सवर गव्हर्नमेंट आणखी सरप्लस टॅक्स लावतो की हे अचानक घडलेला प्रॉफिट आहे तर आम्हाला पण थोडा रेव्हेन्यू द्या, टॅक्स द्या. त्याला आपण विंडफॉल टॅक्स म्हणतो. तर बेसिकली हा जो आहे तो टॅक्स ऑन द प्रॉफिट अक्रूड फ्रॉम द अनप्रेसिडेंटेड इव्हेंट्स, हा ऑप्शन बरोबर आहे. तर हा विंडफॉलमुळे नॉन रिन्युएबल वगैरे असं काही नाहीये. तर हा छप्पर फाडके फायदा होतो म्हणून त्याच्यावर गव्हर्नमेंट पुन्हा टॅक्स लावतो. ओके. So 18, 19, with reference to the default bell, consider the following statements. What do you mean by default bell? है ना, एक फंडामेंटल राईट आहे बाय द वे. आता रिसेंटली कोर्टानं पण ते अनाऊन्स केलं की इट इज फंडामेंटल राईट आणि ती बेल तर मिळाली पाहिजे. तर आपण त्याबद्दल बघू. 19, it is a right to bell that accrues when the police fail to complete investigation within a specified period in respect of a person's police custody. एखादा जेव्हा गुन्हा घडतो आणि त्या गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्हेगाराला दोन प्रकारच्या कस्टडी होऊ शकतात. एक कस्टडी असेल ज्युडिशियल कस्टडी, दुसरी कस्टडी असेल पोलीस कस्टडी. जेव्हा तो अक्युज्ड किंवा त्याच्यावर संशयित तो गुन्हेगार आहे, अक्युज्ड जो आहे, तो जर ज्युडिशियल कस्टडीमध्ये असेल आणि त्या ज्युडिशरीनं पोलिसांना इन्व्हेस्टिगेशनला काही डेडलाईन दिली असेल आणि त्या डेडलाईन पर्यंत पोलिसांनी त्याच्यावर काही शोध लावला नाही, तर अशा वेळी त्या गुन्हेगाराला किंवा अक्युजला, त्या संशयिताला बेल दिली गेली पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो? डिफॉल्ट बेल. तर बेसिकली पहिल्या स्टेटमेंटचं फक्त जर आपण इथे पोलीस कस्टडीच्या ऐवजी ज्युडिशियल कस्टडी हा वर्ड यूज केला तर हे पूर्ण स्टेटमेंट बरोबर आहे. इट इज राईट टू बेल दॅट अक्रूज व्हेन द पोलीस फेल टू कम्प्लीट इन्व्हेस्टिगेशन अंडर दिस. सो दिस इज रॉंग, राईट. सो पोलीसच्या ऐवजी ज्युडिशियल कस्टडी. इट इज अ राईट विच अप्लाइज टू द क्राइम्स विच इज पनिशेबल विथ सिम्पल इम्प्रिझनमेंट ओनली. तर ह्यामध्ये पण पुन्हा एकदा चुकतोय आपण. तर हा कुठल्याही प्रकारचा क्राईम असेल की असे कुठले की ह्या क्राईमला लागेल बेल किंवा ह्या क्राईमला ही डिफॉल्ट बेल मिळेल किंवा नाही मिळेल असं नाहीये. रिगार्डलेस ऑफ युअर नेचर ऑफ क्राईम, कशाही प्रकारे तुम्ही क्राईम करा, तुम्हाला ही डिफॉल्ट बेल मिळू शकते जर पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं नाही तर, त्या वेळेत केलं नाही तर. ओके. सो हे पण रॉंग आहे. तर इथे हे नको हवं होतं. It is regardless of nature of crime. The Supreme Court has held that the default bail under the Criminal Procedure Code CRPC is a fundamental right. By the way, जर हा word आला तर CRPC तर we like to mention 167(2). The section 167(2) of the CRPC हा default bail बद्दल बोलते. तर section 167(2) आणि सुप्रीम कोर्टने रिसेंटली ह्याला फंडामेंटल राईट म्हणलंय आणि तो एक इम्पॉर्टंट ह्युमन फंडामेंटल राईट आहे. सो बेसिकली ऑप्शन 3 इज करेक्ट, 1 and 2 आर रॉंग. सो हेअर ऑप्शन डी इज राईट. ओके. अँड लास्ट क्वेश्चन की स्तूप. क्वेश्चन नंबर 20. अ स्तूप इज अ हेमिस्फियर स्ट्रक्चर. है ना, आपण बुद्धिस्ट रिलिजन मध्ये त्यांच्या आर्किटेक्चर मध्ये बघतो की स्तूप, सांचियन एटसेट्रा. So it is a hemispherical structure which is symbolized or which symbolizes the burial mounds of the Buddha and rose to the prominence after the end of Ashoka's reign. Okay. तर बेसिकली दी बुद्धा ह्या स्टेटमेंट पर्यंत करत होता हाफ स्टेटमेंट, पण ह्या स्तूपाची हिस्ट्री अशोकाच्या हिस्ट्रीच्या आधीची आहे. ओके. सो बेसिकली वैदिक पिरियड पासून स्तूपा स्ट्रक्चर हे बांधले जातात. म्हणून असं काही नाही की अशोकाच्या रियान नंतर तो प्रॉमिनन्स मध्ये आला, तर बेसिकली तो अशोकाच्या आधी सुद्धा स्तूप होते. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट हे रॉंग होत आहे. ओके.
सो वैदिक पिरियड पासून ह्याची हिस्ट्री आहे स्तूपची. सेकंडली, द स्तूप शेप हॅज बिकम असोसिएटेड विथ द बुद्धिस्ट गोल ऑफ अटेनिंग निर्वाण. अशा कुठल्याही प्रकारचा ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट नाहीये की त्या स्तूपाचा की शेप हा निर्वाणासोबत कनेक्ट केला जातो, त्याच्यामुळे हा पण शेप रॉंग. अँड यू नो दॅट की शेप हा एक सेमी हेमिस्फिअर असतो. दी वोटिव्ह स्तूप हा पण एक छान मागच्या जानेवारीमध्ये न्यूज आलेली होती. नालंदा युनिव्हर्सिटीच्या आसपास हे वोटाईव्ह स्तूप सापडले. ते छोटे छोटे स्तूप असतात, हे छोटे स्तूप म्हणजे लेट्स से की 2 फीट 3 फीट हाईटचे असतात. The votive stoop has a let's say tiered base and is crowned with a series of stylized umbrellas that symbolizes royalty and divine status. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या स्तूपचं हे जे स्ट्रक्चर आहे ते एक बेल शेप्ड त्याचा घुमट असतो आणि ते छोटे छोटे असतात, खूप सारे स्तूप असतात. तर हे रिसेंटली नालंदा विद्यापीठाच्या आवारात सापडलं होतं. तर आणि त्याचा रॉयल्टी अँड डिव्हाइन स्टेटस तो रिप्रेझेंट करतो ते स्तूप. तो की वोटिव्ह स्तूपा बद्दलचं स्टेटमेंट बरोबर. बेसिकली अशोकाच्या आधीपासून हिस्ट्री आहे, निर्वाणासोबत त्याची लिंक नाहीये आणि वोटिव्ह स्तूप सापडले म्हणून हे नालंदामध्ये पुन्हा ते न्यूज मध्ये आलं होतं स्तूप स्ट्रक्चर. ओके, सो विच ऑप्शन्स आर करेक्ट बाय द वे? द थर्ड ओनली, 3 only, and that's how we have finished our 20 questions for today. I would like to thank you very much, by the way, with this last question, and we'll meet soon with another 20 questions. Thank you very much.